प्रत्येक जीवाचा प्रपंच 100% करतो तो, पण परमार्थ जराही लक्ष नसतो. बरेचसे लोक आहेत की त्यांना वाटतं आम्ही परमार्थ करतो. ज्ञानोबाराय लिहितात की नाही की आस्थेच्या महापुरी रिगतात कोट्यावरी, म्हणजे सगळेच लोक परमार्थ करतात. आस्थेच्या महापुरी रिगतात कोट्यावरी लोक ह्याच्यामध्ये भक्ती मार्गामध्ये उड्या टाकतात भक्ती करायला, पण प्राप्तीच्या पहिले तरी विपायला घे. पण एखाद्यालाच भगवंताची प्राप्ती होतो असं ज्ञानोबा सांगतात. का तर ही परिस्थिती आहे की खऱ्या भक्तीची, खऱ्या देवाची ओळख कोणी करून घेत नाही. आणि खरा देव तो अंतरी चोरला असे, खरा देव तो अंतरी चोरला असे, चोरून ठेवलाय सगळ्यांनी. पण सद्गुरु विनतो सर्वथा ही न दिसे. आणि जो आपल्या आतमध्ये आहे तोच सगळीकडे भरलेला आहे. जो आपल्या आतमध्ये आहे ना तोच सगळीकडे भरलेला आहे. पण तो बघण्यासाठी जी ज्ञानदृष्टी आहे, जी दिव्य दृष्टी आहे, ती दिव्य दृष्टी देणारा सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत प्रत्येक जीवाची फजितीच आहे. आणि त्यासाठी ज्ञानोबारायांनी हा अक्षर ब्रह्म म्हणजे ज्या ब्रह्माचा कधीच नाश होत नाही तो ब्रह्म प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. पण त्याची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला श्री गुरूंना शरण जावं लागेल. आणि श्री गुरूंना शरण गेल्यानंतर आपल्याला जे अनुग्रह देतात, अनुग्रहाच्या नंतर प्रबोधाचं चिंतन देतात आणि त्या चिंतनाच्या द्वारे आपल्याला हे सगळं ज्ञान होतं. ज्यांच्याकडे अनुग्रह नाही त्यांना हे ज्ञानाचा लवलेश पण नाही मात्र. बरं का, आम्ही हे जे तुम्हाला सांगतो हे अनुभवसिद्ध ज्ञान सांगतो तुम्हाला, अनुभवातून बोलतो आम्ही. का अनुभव आले अंगात या जगात येत असे तुकोबाराय सांगतात. तुकाराम महाराज सांगतात की आम्हाला अनुभव आले आणि ते आम्ही जगाला वाटच सुटलोय. पण घेणारे घेत नाही ना, देणारे तयार आहेत पण घेणारे कोणीच नाही. का तर त्याला बऱ्याचशा अटी येतो. तुळशी माल गळा, गोपीचंद टिळा आणि हृदय कळवला वैष्णवांचा, अशी अवस्था असेल तरच त्याला हे ज्ञान देता येतो. बाकी जनरल लोकांना हे ज्ञान देता येत नाही, कारण संतांनी बंधनं घातलेली त्याला. कारण आपल्याला याच जन्मामध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला नरदेह मिळालेला. आपल्याला खाय प्यासाठी नाही मिळालं बरं का. आपल्याला जो मनुष्य देह मिळालेला आहे या मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे. सच्चिदानंद स्वरूपात प्रत्येक माणूस हा सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्या सच्चिदानंद स्वरूपाला माणूस विसरलाय. आणि ते सच्चिदानंद स्वरूप कुठे आहे तर आपल्याच ठाई आहे. आपल्याच ठाई ते सच्चिदानंद स्वरूप आहे. पण ते प्राप्त करण्याची जी प्रक्रिया आहे, प्राप्त करण्याची जी शक्ती आहे, प्राप्त करण्याची जी किमया आहे, त्याला आपण टेक्निक म्हणूया, ती श्री गुरूंकडे आहे. आणि म्हणून श्री गुरूंना शरण जाण्यासाठी प्रत्येक माणूस हा बघा, रामाला तो पण श्री गुरूंना शरण गेला, कृष्ण परमात्माला तो पण श्री गुरूंनाच शरण गेला. मग आपण श्री गुरूंना शरण जायला नको का? प्रत्येकाने गुरुला शरण गेल्याशिवाय ह्या ज्ञानाची प्राप्ती अजिबात कळणार नाही. पण तो गुरु कसा पाहिजे तर कुंडलिनी जागृत करणारा पाहिजे. जोपर्यंत आपली कुंडलिनी जागृत होत नाही तोपर्यंत ह्या ज्ञानाचा लवलेशही माहीत पडणार नाही आपल्याला. प्रत्येक संतांनी तेच लिहिलंय. संत रामदासांनी पण तेच लिहिलंय. जोपर्यंत तुमची कुंडलिनी जागृत होत नाही. ज्ञानोबारांनी पण तेच लिहिलंय. कुंडलिनी जागृत करण्याचा संपूर्ण प्रक्रिया लिहिलेली आहे. प्रत्येक संतांनी सांगितले, अरे बाबा तुम्ही कुंडलिनी जागृत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती कोणालाच नाही. ज्ञान भरपूर असेल पण आत्मज्ञान अजिबात नाही. आणि गीता सांगते की आत्मज्ञानाविना पार्था
सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान नसेल तर जे काय आपल्या आयुष्यामध्ये 50 वर्ष असतील, कोणाचे 60 वर्ष असतील, कोणाचे 80 वर्ष असतील, जे काय आत्तापर्यंत आपण ज्ञान कमवलं ते सगळं व्यर्थ गेलं सांगतात. कुंडलीने जागृत व्हायला पाहिजे, त्याशिवाय ह्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि कुंडलीने जागृत केल्यानंतर जो काय अंतःकरणीचा भाव तयार होतो, जे काय अष्टसात्विक भाव तयार होतात, त्या भावातून आपल्याला देव प्राप्त होतो. देव काय असं दिसणार आहे हो? देव दिसणारी वस्तूच नाही हो, पण ती आपल्या आतमध्ये एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी आमुख आहे आयशी जे बुद्धीस पुरे आहर्निशी ते वस्तुगामी असं ज्ञानोबा सांगतात. एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी 15व्या अध्यायातला 15वा श्लोक. एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी आमुख आहे आयशी जी बुद्धीस पुरे आहर्निशी ते वस्तुगामी ती वस्तू मी आहे. आपल्या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जी वस्तू आहे, जो आत्मा आहे, जे बुद्धीस पुरे आहर्निशी ते आपल्याला बुद्धीच्या द्वारे आपल्याला कळतं की आपल्या आतमध्ये ते चैतन्य आहे आणि त्या चैतन्याची आपल्याला अनुभूती येते, त्या प्रकाश स्वरूपाची आपल्याला अनुभूती येते. परी संता संते वसता म्हणजे तर संतांची संगत केली तरच माहीत पडेल. संता संते वसता, संतांच्या संगतीत गेलो तरच. योग ज्ञाने पैसता, योग ज्ञाने पैसता म्हणजे जीवाचा ना शिवाचा ऐक्य करणं याला योग म्हणतात. योग म्हणजे जोडणे. योग म्हणजे काय? तसा सद्गुरू मिळत नाही जोपर्यंत जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देणारा गुरु मिळत नाही. योग ज्ञाने पैसता, गुरुचरण उपासिता म्हणजे काय? गुरूंच्या चरणाची सेवा करावं लागेल. असं लांबून ज्ञान मिळत नाही बरं का. गुरूंची प्रत्यक्ष गुरूंची सेवा करायला लागेल. म्हणून पूर्वीची जे जे घडले, राम असो कृष्ण परमात्मा असो, त्यांनी काय केलं तर श्री गुरूंच्या आश्रमात जाऊन त्यांची प्रत्यक्ष सेवा केलेली आहे. आणि सेवेतून एकदा का गुरूंचं हृदय, सद्गुरूंचं हृदय जर त्या सेवेतून पाझरलं किंवा सेवेच्या माध्यमातून गुरूंची कृपा जर अंतःकरणातून बाहेर आली तर सत्शिष्याला तिथल्या तिथेच ज्ञान होतं. तिथल्या तिथेच बरं का, वेळ लागत नाही. पण गुरुकृपा व्हायला पाहिजे. गुरुकृपेशिवाय हे ज्ञान नाही. आपण असं कितीही वाचलं आणि 50 गुरु जरी केले, परंतु जोपर्यंत गुरु आपल्यावर कृपा करत नाही, कृपा बरं का, कृपा दृष्टी निहालिले आणि आपल्या पदी बैसविले, आपल्या पदावर बसवतात गुरु. गुरु काय ती पदवी आपल्याकडे ठेवत नाही. आता आमचे सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा हे कल्याणला राहायचे. आम्ही त्यांच्याकडे सातत्याने जायचो बरं का. 3-3.5 वर्ष सातत्याने जायचो. रोज जायचो आम्ही. 2-2 तास आम्ही त्यांचं ऐकायचो, निरूपण ऐकायचो, ध्यानाला बसवायचे. असं करता करता त्यांची कृपा कधी झाली आम्हालाच माहीत नाही. आणि कृपेतून हे ज्ञान होतो. गुरुचं आपण रोज दर्शन जर घेतलं तरी एखाद्याच वेळेला गुरुचं अंतःकरण प्रसन्न असेल तर ते आपल्याला जे काय आहे त्यांच्याकडे ते आपल्याला देऊन टाकतात. म्हणून काय सांगितले की आपल्या पदी बैसविले, आपल्या पदावर ते बसवतात. ब्रह्माक्षर निर्देश योग अध्याय 8 आणि ओवी क्रमांक 227 चालू करूया. सर्व इंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मग होय वेडे कोडे प्राण. ज्ञानोबा सांगतात सर्व इंद्रिया लाकूड पडे. बघा काय होतो, धूम्रयोग चालू बरं का. आता कालचा अर्चिरायोग झाला आपला, आता धूम्रयोग म्हणजे दक्षिणायन चालू झाला. आता म्हणजे दक्षिणायनामध्ये जे प्राण ठेवतात त्याला धूम्रयोग म्हणतात. उत्तरायणमध्ये जे प्राण ठेवतात त्याला अर्चिरायोग म्हणतात. तर आता सर्व इंद्रिय लाकूड पडे म्हणजे सगळ्या इंद्रियांची इंद्रिय लाकडासारखे होतात. म्हणजे काय,
थोडक्यात सर्व इंद्रिय निकामी होतात, काहीच काम करत नाही. कारण सर्व इंद्रिय जी आहेत ती सर्व इंद्रिय काय करतात, तर भगवंताच्या नामाचा झालेला स्पर्श आहे तो निघून जातो. भगवंताचं नाम सातत्याने चालण्यासाठी आपल्याला ह्या प्रक्रिया दिल्या आहेत. तुम्ही आम्ही जन्माला आलोय तर नाम घेऊनच आलोय. पिंडी असता म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम कोहम. म्हणजे पिंडामध्ये असताना आपलं नामस्मरण चालू होतं, बाहेर आलं नाम संपलं. मग परत आपल्याला ते श्रीगुरु येतात आणि आपली परत नाल जोडून देतात आणि परत आपला नामस्मरण चालू होतो. मग तो नामस्मरण अंतकाली आपल्याला जिथून ज्या आपल्या भगवंताच्या कडून आपण आलोय, या भगवत तत्वातून आपला जन्म झालेला आहे, त्या भगवत तत्वाकडे जाताना ते नामस्मरण असलं पाहिजे. गाडी जशी कंपनीतून नवीन आलेली आहे, सगळ्या लाइटिंग फिटिंग वगैरे सगळा, इंजिन फिटिंग सगळं बरं, बॉडी वगैरे सगळा, टायर वगैरे टकाटक आहे, पण जाताना ती गाडी तशीच असली पाहिजे. जर त्या गाडीचा ब्रेक फेल असेल तर घाटात जावं लागेल आपल्याला अंतकाली. गाडीच्या काचा फुटलेल्या असतील, जमेल का? आहे तशी गाडी आपल्याला परत देता यायला पाहिजे भगवंताला. म्हणजे जो आपल्याला अंतःकरण मिळालेलं आहे स्वच्छ. जन्माला येताना आपल्याकडे कुठल्याच प्रकारचं दूषण नव्हतं आणि अंतकाली आपल्याकडे कुठल्याच प्रकारचं दूषण पाहिजे नाही. जाताना कोणाचंच काही नाही पाहिजे, कोणाचे हेवे दावे नाही पाहिजे, विषयांचे विचार नाही पाहिजे, गुण नाही पाहिजे, अहंकार नाही पाहिजे. बघा, आपण पिंडामध्ये असताना आपल्या अखंड सोहम सोहम चालू होता, मग त्यावेळेला कोणाचा तिरस्कार होता का? काय नाही. लहान बालकासारखा व्हावं लागतो. म्हणून साधू संत अंतकाली लहान बालकासारखे होतात आणि म्हणून त्यांना कोणी शिवाय काय देतो, कोणी काट्याने काय मारतो. जशी पिंडातली स्थिती आहे तशी पिंडातली स्थिती जाताना आपल्याला आपल्या देहाची व्हायला पाहिजे. देह ठेवताना जो भगवंताने आपल्याला जसा देह आईच्या पिंडामध्ये तयार करून दिलेला आहे, त्याच्याकडे काहीच नाही, ज्ञान नाही, ध्यान नाही, काहीच नाही पाहिजे आपल्याकडे. जसा आलोय तसा आपल्याला भगवंताला देता यायला पाहिजे, तरच आपली सुटका आहे. आणि आपल्याकडे कुठलेही घाणेरडे विचार असतील, कुठलेही विषय आपल्याकडे असतील, तो विषयांचा धूर सांगितलाय. धूम्रयोग म्हणजे काय? विषयांचं चिंतन करता करता किंवा आयुष्यामध्ये जी आपल्याला शक्ती मिळालेली आहे, आपल्याला भगवंताने आपल्याला जन्माला घालताना जी शक्ती दिलेली आहे, ती शक्ती आपण कुठे वापरली? तर विषयांकडे वापरली. म्हणजे घेऊन आलेली शिल्लक त्याने संपवली. कशासाठी संपवली? तर काम, वासना, क्रोध, याला मार त्याला मार, लोभ, करोड रुपये कमवले तरी अजून कमवायचे, मद आला, मस्तर आला, कोणाचा मस्तरच केला, दंभ, संशय, चिंता, हे सगळे जे विषय आहेत त्या विषयांवरती शिल्लक त्यांनी घालवली. आणि इंद्रिय काय केली? निकामी करून टाकली. डोळ्याने वाईट बघणं, डोळे कमजोर झाले. कानाने वाईट ऐकणं, कानाची शिल्लक गेली, का आवाज कमी यायला लागला, काही पण खाल्ले, दात पडले माणसाचे, दातांची शिल्लक, हळूहळू सगळी शिल्लक कमी होतो. आणि आपल्या देहाची शिल्लक संपली तर समर्थ रामदास सांगतात, सरिता संचिताचे शेष. जी काही संचित घेऊन आलेला आपण आहोत, शेष म्हणजे शिल्लक. सरिता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जावे लागे. बघा, एक क्षण पण आपल्याला थांबता येणार नाही. जरा आपली शिल्लक कमी पडली तर लगेच माणसाला जावं लागतं. मग आलेली आपली जी पुंजी आयुष्याची, ती पुंजी आपल्याला जशीच्या तशीच ठेवायची असेल तर आपल्याला सर्व संतांनी तेच केलं. ते कुठे गेले? श्री गुरुला शरण गेले आणि त्यांनी आपली ओळख घेतली. आपण कोण, कशासाठी आलोय, काय करणार, काय करायला आलोय आणि जाणार कुठे, याची त्यांनी काय केलं? त्यांनी स्वतः याची काळजी व्हायली की अंतकाली आपलं
कसं होणार? आणि हा देह तर आपला नाही, हे देह तर जाणार आहे. देह जाणार याशी काळोबा खाणार हो. ह्याला काल घेऊन जाणार आहे. मग जे काय आपल्या हातामध्ये वेळ मिळालेला आहे, म्हणून ज्ञानोबा सांगतात, देहाची या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या. अरे बाबा, देहरूपी गावामध्ये आलाय, जया लागे आले पांडव. अरे ज्याच्यासाठी तो आलाय तो कार्यार्थ आगवा सांडून या. तो कार्य टाकलाय आणि काय करत बसलाय? इकडे त्या मायेमध्ये तो अडकलाय, माया जमा करत बसलाय. पण माया जमा करताना कर आम्ही नाही म्हणत नाही, पण भगवंताच्या नामस्मरणातून कर, तुला काही होणार नाही. आणि तुला असं वाटतं की सगळं मीच कमवतो, तर मग फजिती आहे. मग आपली शिल्लक संपत जाणार. म्हणून भगवंताला हाक मारा. प्रत्येक कार्य करताना भगवंताला हाक मारा आणि कार्य करा. कारण कार्य करून घेणारा भगवंत लांब नाही, तुमच्या जवळच आहे. तुमच्याकडून तोच कार्य करून घेतो, दुसरा कोणी करायला येत नाही. आणि आपल्याला वाटतं काय? आपल्याला वाटतं आपणच करतो. सर्व इंद्रिया लाकडे पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे. बघा, सर्व इंद्रियांचे काय होतात? लाकडे होतात. तो लाकडे म्हणजे सर्व इंद्रिय सगळे आहेत ना, आपली इंद्रियांची जी काय हालचाल आहे ती बंद पडते. लाकडे पडे म्हणजे इंद्रियांची हालचाल बंद होते सगळी. कारण इंद्रियांना हालचाल करून घेणारा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं भजन जर तुम्ही चालू ठेवलं तर इंद्रिय काम करत राहतात. भजन बंद पडलं का गेले. भजन बंद पडला तर गेले. शेवटीला किंमत कशाला आहे? भजनाला, नामस्मरणाला किंमत आहे. तुमचं भजन चालू राहिलं तर सर्व इंद्रिय साबूत राहतात. सर्व इंद्रिय साबूत राहतात. मी तुम्हाला काल सांगितलं की शेवटचा धनंजय वायू आहे. तो धनंजय वायूपर्यंत आपल्याला नामस्मरण करता यायला पाहिजे. म्हणजे मेल्यानंतर पण 6 घंटे आपला शरीरामध्ये धनंजय वायू सारखा फिरत असतं. आणि त्या धनंजय वायूमध्ये पण आपल्याला नामस्मरण करता यायला पाहिजे भगवंताचं. तरच आपण त्या भगवंतापर्यंत पोचतो. अन्यथा आपण परत पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम या चक्रामध्ये माणूस अडकतो. स्मृती भ्रमा माझी बुडे. बघा, इंद्रियांचं कार्य बंद पडलं की स्मृतीला रक्तपुरवठा बंद होतो, मेंदूला. मन होय वेडे. बघ, वेड्यासारखा होतो माणूस. मन वेडा होतो माणसाचा. माणूस पळायला का उठतो, उठायला का, इकडे तिकडे काय पळतो, बडबडतो काय, हातपाय खोडबडतो. म्हणून तिथं लिहिले की नाही का, झाकली या घटीचा दिवा, नेणीजे काय झाले केव्हा, या रीती पांडवा, जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म, तया परमपुरुषाचे नाम, तो माझे निज धाम होऊन ठाके. का लिहिले माऊलीने असा? मटक्या खाली आपण एखादा जर दिवा ठेवला तो कधी विसतो माहीत पडतो का आपल्याला? तसं आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. तो केवळ परब्रह्म, त्याला परब्रह्म म्हणतात. तो परब्रह्म आणि तो आपल्यामध्ये आहे. तुमच्या आमच्यामध्ये तोच परब्रह्म आहे, जो तुकोबरायांकडे होता, जो रामाकडे होता, जो कृष्ण परमात्म्याकडे, तोच आपल्याकडे आहे. तोच आत्मा आहे. सर्वा घटी राम. अहो, देवादेही एकच आहे ना हो. तुमच्यातला आत्मा ना माझ्यातला आत्मा आणि प्राण्यातला आत्मा काय वेगळा आहे का? एकच आहे. युगान युग एकलाच एक चालवितो तिन्ही लोक, त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाच पाहावा. समर्थ रामदास सांगतात, युगान युग एकलाच आहे. कृता त्रेता द्वापार कली असे अनेक युग येतील तरी तो एकटाच आहे. चालवितो तिन्ही लोकांना तो चालवतो. मृत्यूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक सगळ्यांना तोच चालवतो. त्या आत्मारामाचा विवेक, त्या आत्मारामाला आपण विवेकातून जाणायचं असतं. पाहिलाची पाहावा, तो आपल्याला बघता यायला पाहिजे. मन होय वेडे. बघा, माणसाचं मन वेडं होतं अंतकाली. कारण का माहिती का? जठराग्नी संपली, जठराग्नी गेली आपल्यातली. आपल्या अंग आपला थंड गार पडतो. आणि एकदा का हातपाय गार पडले, म्हणून आपल्याला जो नाम दिलेला आहे त्या नामाची एवढी जगामध्ये वाहवा का होतो? नाम
हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे. नाम परब्रह्म वेदार्थे. ज्ञानोबा सांगतात नामच परब्रह्म आहे. वेदांच्या मताने नामच परब्रह्म आहे. कुठला परब्रह्म सांगितलंय? नाम जपू यज्ञ आहे. तो यज्ञ आहे. काय आहे? यज्ञ. यज्ञ यज्ञ एकदा पेटला की त्याचा प्रकाश किंवा यज्ञ पेटल्यानंतर त्या यज्ञामध्ये जे जे आपण टाकू आहुती, त्या आहुती काय करतात? जळून खाक होतात. तसा आपला ज्ञान अग्नी आपले एकदा यज्ञ चालू झाला की आपल्याकडे येणारे वाईट विचार, अनंत जन्माचं पाप, जे आपल्या अंतःकरणावर बसलेलं आहे त्याचे एका क्षणात नाश होतो. आणि ते पापाचा नाश झाला की नाम अखंड चालू राहतो. अखंड बरं का, बंद पडत नाही. मेला तरी पण आपला जरी देह गेला तरी नामस्मरण अखंड रोमारोमामध्ये चालू असतो. आणि या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी बरं का सांगतो तुम्हाला. ह्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. या सगळ्या संतांनी आपले अनुभव मांडलेले आहेत. मग आपल्याला का ते कळत नाही? कारण आपण संतांचा अंगीकार करत नाही. नुसती माळ घालणं आणि उठसूट तीर्थाला जाणं हे परमार्थ नाही आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात तुम्ही व्रत नियमन न करावे. ज्ञानोबा काय सांगतात? तुम्ही व्रत नियमन न करावे. बघा काय सांगतात, ऐका. तुम्ही व्रत नियमन न करावे, शरीरात ते न पिडावे. बघा, शरीराला पण त्रास देऊ नका सांगतात. व्रत वैकल्य करू नका सांगतात. दुरी काही न वचावे तीर्थाशिगा. तीर्थाला लांब पण जाऊ नका सांगतात. योगादिक साधने आकांक्षा आराधने मंत्रतंत्र विधाने धनी करा. योगादिक साधने पण करू नका. साकांक्षा आराधने मंत्रतंत्र विधान, मंत्रतंत्र पण काही करू नका सांगतात. देवांतरानं भजावे. बघा, देवांची पूजा पण करू नका सांगतात. 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात बरं का, देवांतरानं भजावे. हे सर्वता काही न करावे, काहीच करू नका. मग काय करा? उपाय सांगितले त्याने, ज्ञानोबाने. तुम्ही स्वधर्म यज्ञीय जावे अनायासे. स्वधर्म यज्ञीय जावे अनायासे. स्वधर्म जो बाप्पा नित्य यज्ञ जाणपा. तुमचा यज्ञ अखंड चालू आहे. जो श्वास चालू आहे, जातो येतो, तो तुमचा यज्ञ आहे. स्वधर्म यज्ञीय जावे अनायासे. आपोआप चालतो बरं का. तुमचा जो यज्ञ आहे ना, नाम जप यज्ञ, श्वास जातो येतो, तो अखंड चालू आहे तुमचा, बंदच पडत नाही. आपला देह जरी गेला तरी आपले पंचप्राण आपल्या अंगामध्ये असतात आणि ते भजन करतात. अंतकाली प्राण अपान व्यान उदान समान हे आपले पंचप्राण आहेत आणि तेही भजन करतात. रोम रोम भजन करतो आपला आणि आपण भगवंतापर्यंत पोहोचतो. ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत आणि ह्या प्रक्रिया शिकण्यासाठी संतांनी एवढी सगळे आपल्याला एवढं सगळं भांडार दिलेलं आपल्याला. पण हा भांडार तुम्हाला ओपन करून देणारा, सांगणारा सद्गुरू जीवनात येत नाही. फायदा काय त्याचा? केवढं तरी ज्ञान लिहिलंय पण सांगणारे कोण नाही ना, तेवढे तोडीचे नाहीत. आणि आपण ज्यांच्या नादी लागलोय तर नाद सोडा जरा. कारण काय, खरं कोणी सांगत नाही. अनुभूतीचं सांगतो तुम्हाला. इथून आम्ही जे काय अनुभव आले तेच आम्ही तुम्हाला सांगतो. बरं, आमचे अनुभव खोटे असतील तर ज्ञानोबाने लिहिले सगळं ना, ते तुम्हाला ते तरी पटा. बाबा ज्ञानोबाने सांगितले ते तरी आपण पटवून घेऊया. संत सांगतात ना, अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची अवघा होय. बघा, एखादा आता तुम्ही काही स्त्रिया वर्ग असतील, स्त्रीवर्ग असेल, पूर्वीच्या काली बघा चुळे असायच्या, चुळे, आणि त्या चुळीमध्ये लाकडं घालायची आणि त्या लाकडाला आग लागली की धूर यायचं नाही, पण लाकडाची आग विझली का लगेच धूर तयार व्हायचा. धूर तयार झाला की सगळ्या घरामध्ये धूर व्हायचा. मग जर त्या महिलेची जर भाकरी चिरून जर कोंदड असेल तर सगळा धूरच धूर व्हायचा, काहीच दिसायचं नाही. मग तिला पण मग ज्या वेळेला ती आग पेटली जाईल परत दिसायला चालू व्हायचा. तशी ह्या माणसाची अवस्था होते. का लिहिले? अग्नीचे अग्निपण जाये. बघा, आग विझून जातो मग धूमची अवघा होय. म्हणजे इथे काय सांगायचं त्यांना, की आपल्या आतमध्ये असलेलं ते ज्ञान अग्नी आहे, तो विझून जातो
आणि तो ज्ञानाग्नी विझून गेल्यानंतर विषय प्रबल होतात, माणसाच्या मनाकडे विषय येतात आणि विषयांचं धूर दाखवले बरं का, प्रत्यक्ष नाही. ज्ञानात बघा तुम्ही, आता तुम्हाला मी सांगतो बघा, ऐका तुम्ही सगळे आता माझ्या समोरच आहात, ऐका. आपल्याकडनं जरा जरी नाम जरी सुटला, जरा जरी नामाची आपल्याला विसर पडला, तरी आपल्या पिंडामध्ये लगेच प्रवेश करतात, विषय लगेच प्रवेश करतात. कोणाला रागच येईल, कोणाला वासनाच येईल. घ्या ना प्रचिती घ्या ना तुम्ही. मग अंतकाली आपल्याकडे नामस्मरण नसेल तर आपल्याकडे सगळा विषयांचा अंधार आहे. आणि विषय काय करतात, तर विषय सुखासारखे काही अनेक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावाचा पायी इंद्रियांचा स्वभाव येतो. आणि आपल्याला ते विषय अंतकाली आले, विषयांचा धूर आला, तर आपण त्याला तसा जन्माला आपण जातो, भगवंतापर्यंत पोहोचत नाही. आपण भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी नामस्मरण पाहिजे. एकच उपाय कलियुगी उद्धार, हरीच्या नामातूनच उद्धार आहे. बाकी काय दुसरा उद्धार कशाने होत नाही बरं का. करोडो रुपये असले तरी उद्धार होत नाही. म्हणून नामस्मरणे निरंतर पाहिजे, निरंतर. तेच जाणावे पुण्य शरीर. पुण्य शरीर तेच आहे की ज्याच्या रोमारोमामध्ये अखंड भजन चालू आहे, तोच शरीर पुण्यवान आहे. ज्याच्याकडे भजन नाही तो शरीर पापी आहे सांगतात. अग्नी पण जाय, अग्नी पण विझून जातो. मग धूमची अवघा होय, सगळीकडे धूर पसरतो विषयांचा. तेने चेतना गिवसिली ठाये शरीरीची, आणि शरीरातून संपूर्ण चेतना निघून जातो. चेतना म्हणजे ज्ञानाची कला. आपण जेवढं कमवलेलं ज्ञान आहे आत्तापर्यंत, जीवनकला जी आहे आपल्याकडं, जो काय आपण ज्ञान कमवलेलं आत्ता 50, 60, 70 वर्षापर्यंत जो काय कमवलेला आहे, तो सगळं ज्ञान निघून जातो. माणूस हडबडतो कारण चेतना निघून गेली ना आपल्याकडे. मग ती चेतना शक्ती शेवटपर्यंत आतलं चैतन्य बाहेरच्या चैतन्याशी एकरूप करता यायला पाहिजे. आत हरी बाहेर हरी, हरीने मध्ये व्यापिले. हे कशाला दिले? संत कशाला सांगतात? ते येडे होते का संत? आपल्याला काय सांगतात? आत हरी बाहेर हरी, हरीने मध्ये व्यापिले. आतलं हरितत्व आहे, आतलं नामस्मरण आहे, ते बाहेरच्या नामाशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि या देहाचा पूर्ण विसर पडला पाहिजे. म्हणून देह जाहो अथवा राहो, आणि पांडुरंगे दृढ भाव पाहिजे. आपला भाव असला पाहिजे. आपला भाव नामाच्या ठिकाणी दृढ असला पाहिजे. आणि तो नामच आपल्याला काय करतो? नामच आपल्याला तिथपर्यंत नेऊन सोडतो. नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार. सगळे संतांनी काय केलं? नामरूपी नौकेमध्ये बसले आणि इहलोकचा प्रवास संपून परलोकामध्ये गेले. सोपा उपाय, सोपा वर्म, सोपे वर्म सांगितले, संतांनी सांगितले. हो, आपण नाही सांगितलं. आणि असा सगळा काळाकुट्टा अंधार आतमध्ये पडल्यामुळे ज्ञान कुठे दिसतच नाही. ज्ञान निघून जातं आपल्याकडं, ध्यान निघून जातो, ज्ञान निघून जातो, सगळंच निघून जातो. पूजा ध्यान सगळं निघून जातो. आणि उरतं काय? तर उरतं फक्त विषयांचं ज्ञान उरतं. कारण काय? आत्ता पण आपल्याकडे विषयांचं ज्ञान आहे बरं का. आमच्या आतमध्ये विषयांचं ज्ञान सगळ्यांना, भगवंताचं ज्ञान नाही. कारण भगवंताचं एकदा ज्ञान आलं आतमध्ये का ती अग्नी एवढी प्रज्वलित असते की सगळे विषय पळून जातात माणसाचे. तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुम्हाला मी त्या दिवशी उदाहरण दिला की एकदा का लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर त्याचा सोना होतो. आणि एकदा सोना झालेला परत लोखंड होत नाही. एकदा का ऊसाची साखर झाली, खडी साखर झाली, पिठी साखर झाली, परत ऊस होत नाही. हो, तसे एकदा का तुम्ही भगवंती मिळाले तर भगवत स्वरूप झाले. परत तुम्हाला जन्माला येणं चुकलं, जन्माला परत यावं लागत नाही. परत नाही बरं का. एकदा जन्माला, एकदा तुम्ही भगवंताच्या जवळ पोचले का परत तुम्ही जन्माच्या मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो माणूस. मुक्तीसाठी हा बरं का, मुक्तीसाठी हा मंत्र आहे, मोक्षासाठी हा दिलेला नाम आहे.
आणि म्हणून सांगतात नामापरते तत्व नाही रे अन्यथा, तत्वरूपाने नामे वाया अनेक पंथात जाशील जाणे. कुठल्याही पंथात जाशील त्या पंथात नाम नसेल, अरे फुकट जाशील येडे, हा सांगितलंय. संत सांगतात आम्ही बोलत नाही, आणि संतांची अनुभूती आहे. आणि तशी अनुभूती आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्याकडे आली आणि आम्हाला तुम्हाला सांगण्याचा योग आला. आता त्याने पुढे लिहिले बघा काय सांगतात, ऐका, व्यवस्थित ऐका. जैसे चंद्र आढाभाल सदट दाटे सजळ, मग गडद ना उजाळ ऐसे झावळे होय. मग सांगतात ज्याप्रमाणे चंद्राच्या आड पाण्याने भरलेले मोठे मोठे काळेकुट्ट ढग आले, काळेकुट्ट ढग आले तर संपूर्ण पृथ्वीवर अंधार पडतो. बघा एकदम खूप ढग आले आकाशामध्ये आणि गडगडाट करायला लागले आकाश, ढगांच्या गडगडात. संपूर्ण जसं काही रात्र झाली असं वाटतं माणसाला. वाटतं की नाही रात्र झाल्यासारखा वाटतं ना माणसाला. आता अरे बापरे, दिवसा आपल्याला रात्रीचा अनुभव येतो. तसं आपल्याला आपले विषय जर आपल्या पिंडामध्ये आपले विषय सातत्याने राहिले तर आपल्याला अंधार झाल्यासारखा होतो. अंधार अंतकाली आपल्या पिंडावर अंधार तयार होतो, विषयांचा अंधार तयार होतो. अंधार म्हणजे विषयांचा अंधार बरं का, धूर म्हणजे विषयांचा धूर बरं का, नाही तर तुम्ही हा धूर पकडाल. म्हणून दृष्टांत कोणी पण सांगू शकतो, पण सिद्धांत सांगायला सिद्ध अवस्था आतमध्ये तयार व्हावी लागते. सिद्धच काय सांगतो, सिद्ध अवस्था सांगू शकतो. दृष्टांत भरपूर लोक सांगतात. आज बाकीचे कीर्तनकार कितीतरी दृष्टांत सांगतात, पण सिद्धांत सांगता येईल का त्यांना? सिद्धांत म्हणजे आपल्या अंतरीच्या आतमध्ये असलेली जी अवस्था आहे, जी अंतःकरणाची स्थिती आहे, ती स्थिती आतमध्ये सांगण्यासाठी बाहेरच्या दृश्यातील जे काय पदार्थ आहेत, दृश्यातील जे काय वस्तू आहेत, त्या वस्तूंचा आश्रय घेऊन दृष्टांत देऊन मग सिद्धांताकडे यावं लागतो. आणि ज्ञानेश्वरी दृष्टांत आणि सिद्धांताने भरलेली आहे. जसे चंद्राच्या आभार येतो, सदट दाटे सजळ ढग येतात, मग गडद ना उजाळ काय होतो, अंधार होतो सगळा. ऐसे झावले होय, मग सगळीकडे अंधार पडतो. का मरे ना सावध ऐसे जीविताशी पडे स्तब्ध. अंतकाली काय होतो, सावध मरे ना सावध, मरताना सावध होत नाही तो. मरताना सहांचा वध करता यायला पाहिजे. अंतकाली पर्यानकाली काय करायला पाहिजे, 6 विषयांचा वध आधीच करावा लागेल. 6 विषय जर आपल्या पिंडामध्ये असतील, तसेच राहिले असतील, तर मग त्यांचा राज्य आपल्या पिंडावर होतो आणि आपल्याला 84ला घेऊन जातात. त्या आयनाच्या बाईना 84ला घेतल्याशिवाय त्यासाठी थांबलेले आहेत ते. आपल्याला त्या विषयांना हा देह वापरायला मिळाला पाहिजे, म्हणून त्यांचा अट्टहास आहे, त्या मायेचा अट्टहास आहे की आपल्याला हा देह वापरता यायला पाहिजे. पण आपण जर परब्रह्माची ओळख घेतली, परब्रह्म तत्वाशी एकरूप झालो, गुरुच्या आज्ञेमध्ये आपण थांबलो, तर ते विषय कुठल्या कुठे पडून जातील ह्याचा पत्ता पण लागणार नाही, आपल्याला पत्ता पण लागणार नाही बरं का. आणि जर आपल्या अंतकाळामध्ये आपलं नामस्मरण बंद पडलं आणि त्या विषयांचं साम्राज्य आपल्या पिंडावर जर पसरलं, तर आपल्याला 84ला जावं लागतो. आणि नुसत्या 84ने एका येऊन कोटी फेरा सांगितलाय. मग आता प्रत्येकाने ज्याने त्याने विचार करा, बरं का. आम्ही जे काही इथून तुम्हाला श्री गुरु कृपेने निरूपण दिलं जातं, त्या प्रत्येक गोष्टीकडे सातत्याने लक्ष घाला, सातत्याने बारीक गोष्टींकडे लक्ष घाला. का मरे ना सावध, बघा, ऐसे जीविताशी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्यादा वेळूक ठाकी. आणि त्यावेळेला काय होतो, तो मरत पण नाही हो, म्हणजे तडपडून प्राण तडपडत असतो त्याचा. तर मरता पण ये नाही ना जगता पण ये नाही, इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला तो मनुष्य मला मरण कधी येईल अशी वाट बघत असतो.
बाबा एकदाचा देवा सोड मला. जी पिंडामध्ये शपथ घेतली होती, देवा येथून सोडवशील तर मी सहित करीन. आईच्या पिंडामध्ये नाकातोंडामध्ये घाण होती, काय पू काय नरक काय सगळा तिथे होता आईच्या पिंडामध्ये. आणि तेव्हा देवाची शपथ घेतली होती त्या जीवाने, देवा येथून सोडवशील तर मी. दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, देवा मला येथून सोडव. शपथ घेतली, देवा येथून सोडवशील तर मी स्वहित करीन. गर्भवास चुकविन पुनरुपी संसारी येणे नाही. बाबा नको परत संसारा, परत या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये मी येणार नाही. मग ती शपथ देवाला घेतली आणि देवाने त्याला सुखरूप बाहेर काढलं. आणि ती शपथ आपण विसरलो. काही लोक तर कायमचेच विसरल्यात. पण ज्यांनी हे नाम घेतलेलं आहे, त्यांच्याकडे अखंड जप चालू आहे. पण ते पण काय करतात, त्यांचं पण तिथे लक्ष नाही. आणि त्यांना पण मग शेवटीला अधोगतीला जावं लागेल बरं का. श्री गुरूंनी आपली ती नाल जोडलेली आहे. नाल तुटली, पिंडातनं बाहेर नाल तुटली, नाम संपला, नाम पण गेला. ज्या वेळेला असे सद्गुरू जीवनात येतात, सच्चिदानंद श्रीपाद बाबासारखे, पांडुरंग देवकर बाबांसारखे, मग ते परत जोडून देतात. मग ते नामस्मरण आपल्याला सातत्याने चालू राहायला पाहिजे. जसं आपल्या पिंडामध्ये नामस्मरण चालू होतं आईच्या पिंडामध्ये, तसंच नामस्मरण शेवटीला चालू व्हायला पाहिजे. आणि जर ते चालू झालं नाही तर मग आपला इथे कोणाची बा काय गेले. नाम देऊन पण जर साधना केली नाही, श्रीगुरूंना शरण गेले नाही, धर्मग्रंथाचं वाचन केलं नाही, आज्ञेत थांबले नाही, संत समागम केला नाही, तर मग इथे कोणाचे बा काय गेले. ज्याचे त्याने अनहित केले. आपणच अनहित करतो, दुसरं कोण आपलं आहे. आपलंच आपण, आपलेच अवगुण आपणाशी वाटतं. ते गुण आपले अवगुणच सगळे, पण ते आपल्याला गुण वाटतात. का गुण वाटतात, तर जरी नामस्मरण आपल्याला दिलं तरी ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येकाने उठून ते नामस्मरण करायला पाहिजे. आणि एक क्षण पण ते नामस्मरण सुटता कामा नये. कारण हे सगळं जाणार आहे. यद दृष्टम त्यान नष्टम, जे दिसणार त्याचा नाश होणार आहे. आपल्याला डोळ्याला जे दिसतं ते सगळं जाणार आहे. म्हणजे दिसत नाही ते काय, दिसत नाही ते परब्रह्म आहे. माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे. ब्रह्म असत जासे सर्व काळ आहे सर्व काळ तो परब्रह्म आहे. पण त्या सर्व परब्रह्माची आपल्याला अनुभूती येण्याकरता पहिल्यांदा आपल्याला आतमध्ये आपला प्रकाश पडला पाहिजे. आतमध्ये प्रकाश असेल तर बाहेर सगळीकडे प्रकाश. आतच प्रकाश नाही तर दिव्य दृष्टी आपल्याकडे पाहिजे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. ती दिव्यत्वाची प्रचिती आहे आणि तिथे कर जुळले पाहिजे. आपण कुठं कर जुळतो, आपण सगळीकडे कर जुळतो. कुठे आहे, मंदिरात गेल्यावर कर जुळतात, आपले देवाला झाल्यावर कर जुळतात. आणि पण दिव्यत्वाची जेथे प्रचिती, दिव्य दृष्टी तुमची जिथं, दिव्य दृष्टी जिथे प्राप्त होईल तिथे तुमचे कर जुळले पाहिजे. आपण कुठे पण कर जुळून चालणार नाही. आपले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावेगी. आपल्याला संसाराचं बंधन तोडता यायला पाहिजे. ते दिव्य दृष्टी आपल्याला सातत्याने टिकवता यायला पाहिजे. का मरे ना सावध आयुष्य, जीवित असे पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्यादा वेळू काढते. त्याचप्रमाणे तो मरतही नाही आणि सावधही नसतो. बघा, सावध पण नाही, अशा रीतीने जीविताची स्थिती झालेली असते. बघा, म्हणजे काही लोकांना मरण पण येत नाही लवकर. मेला आणि परत जिवंत होतो, मेला आणि परत जिवंत होतो. 2-2, 3-3 दिवस लोक वाट बघतात मरणाची. त्या माणसाच्या मरणाची वाट बघतात. विचार करा, अशी परिस्थिती कितीतरी ठिकाणी असं होतं. पण असं होतं कामा नये. का, कारण देह ठेवताना सहज देह ठेवता यायला पाहिजे. व आयुष्य हे मरणाची वाट पाहत असते. आयुष्य काय करतो, कधी मरण येईल, कधी मरणाची वाट बघत असतो. मरणाची वाट बघण्यापेक्षा भगवंताची प्राप्ती ह्याच देहात कशी करून घेता येईल, भगवत स्वरूपामध्ये आपल्याला, भगवत तत्वामध्ये आपल्याला कसं विलीन होता येईल. कापुराची वाते उजळलेली ज्योती ठाईच समाप्ती झाली जशी, असं आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. कापुराची वाते
उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. जशी कापराची वात पेटली आणि जागच्या जागेवर काय होतं विझली जाते, तसं आपल्याला ज्या आत्मतत्वातून आपण आलेलो आहोत त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन आपल्याला त्या आत्मतत्वाचं चिंतन करून, त्या नामाचं चिंतन करून आपल्याला आपल्याच आत्म्याशी समरस होऊन आपल्याला स्वतःला आंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्या आंतरीच्या अंतरात्म्याचं भजन करून आपल्याला त्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला सहज देव ठेवता यायला पाहिजे. सहज सिंहासने राजा रघुवीर सोहम भाव प्रतीत असे. म्हणजे सहज सिंहासने राजा रघुवीर सोहम भावे, म्हणजे आपल्याला जो नाम दिलेला आहे त्या नामावर आपल्याला आरूढ होऊन आपल्याला सोहम भावातून आपल्याला स्वतःचा ध्येय ठेवता यायला पाहिजे. स्वतःचा ध्येय ठेवता यायला पाहिजे बरं का, त्या सोहम भावातून. आणि तो सोहम भाव आपल्याला काय करतो तिथपर्यंत घेऊन जातो. आणि त्यावेळेला सोहम भाव तयार झाला की आपला शरीर भाव निघून जातो. जाई शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती, जाई सोहम भाव प्रतीती प्रगट होय. ज्ञानोबा सांगतात की नाही, काय सांगतात ज्ञानोबा? जे शरीर भावना असतं ती शरीराचा भावच निघून जातो. इंद्रिय विषय विसरती, इंद्रिय आहेत ते सगळे विषय विसरतात. आणि इंद्रिय कुठे असतात? एका भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममान असतात. आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममान असल्यामुळे आपल्याला सगळा जो काय अंतकाली जो काय आपल्याला लागतो, दिवस जठराग्नी दिवस, त्याच्यानंतर काय जी पौर्णिमा जी आहे तो दिवस, आणि 6 महिन्यातलं जे उत्तरायण आहे त्या 6 महिन्यातलं एक दिवस, हे आपल्याला त्या भजनामध्ये जाऊन भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला सगळं मिळतो. हा जो काय दिलेला जो काय आपल्याला आर्चिरायोग सांगितला आहे तो आर्चिरायोग आपल्याला साध्य करता येईल. पण आपलं अखंड नामस्मरण असलं पाहिजे. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद भाऊ, रामदास भाऊ, नारायण भाऊ, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री